अंबरनाथ नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी कारवाई विरोधात छाया हॉस्पिटल परिसरातील फळ व कपडे विक्रेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून फेरीवाला क्षेत्र निश्चित न करता आणि अधिकृत परवाने न देता कारवाई करणे अन्यायकारक आहे अशी भूमिका लेबर फ्रंटचे सचिव जगन्नाथ शंकर ओगले यांनी मांडली आहे। या संदर्भात नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी अंबरनाथ नगर परिषद यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। निवेदनानुसार छाया हॉस्पिटल परिसरातील अनेक फळ व कपडे विक्रेते गेल्या 35 ते 40 वर्षापासून रस्त्याच्या कडेला व्यवसाय करत असून त्यांनी कोणताही वाहतूक किंवा सार्वजनिक अडथळा निर्माण केलेला नाही। संबंधित विक्रेते नगर परिषदेकडे नोंदणीकृत असूनही त्यांना अद्याप अधिकृत परवाने देण्यात आलेले नाहीत। तसेच स्वतंत्र फेरीवाला क्षेत्रही निश्चित करण्यात आलेले नसल्याचा आरोप करण्यात आलाय। फेरी विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार नगर परिषद कार्यालयाजवळ छाया हॉस्पिटलच्या दिशेने असलेली भिंत हटवल्यास रस्ता अधिक रुंद होऊ शकतो आणि वाहतुकीची समस्या देखील कमी होऊ शकते। यापूर्वी अनेक मुख्याधिकाऱ्यांना भिंत हटवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दरम्यान या प्रकरणामुळे अंबरनाथमधील फेरी विक्रेते आणि नगर परिषद प्रशासन यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला असून प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। आम्ही निवेदनात हे म्हणालो स्पष्टपणे की आम्हाला हॉकर झोन निर्माण करून द्या आणि ज्यांचा सर्वे झाला त्यावर तुम्ही लायसन द्या। नगरपालिकेने लायसन दिलं नाही, हॉकर झोन निर्माण केला नाही आणि बेधडकपणे अतिक्रमण करण्याची कारवाई केली। ते लोक 40 वर्षापासून धंदा करतात। ही कारवाई झाली गुरुवारी, नंतर शुक्रवारी मी आमच्या ज्योती मॅडम आम्ही सगळे जाऊन तर अध्यक्षबाईंना भेटलो। आम्ही अध्यक्षबाईंनी सांगितलं मी पर्याय शोधते म्हणून। अजून ते पर्याय शोधायला 4 दिवस पूर्ण गेले। 4 दिवस अतिक्रमण थांबवण्यासाठी आज आम्ही मुख्य अधिकाऱ्याची भेट घेतली, तेव्हा अतिक्रमण म्हणजे आम्ही त्यांना विचारपूस केली की तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या अर्जावरून हे अतिक्रमणाची एवढी फास्ट मध्ये कारवाई केलेली आहे। आज 40-45 वर्षापासून हे छाया हॉस्पिटलच्या समोर परिसरामध्ये आणि तो रस्ता पण वन वे आहे, नो पार्किंगचा, आणि त्याच्यामध्ये हे 40 वर्षापासून तिथे व्यवसाय करत आहे आणि ह्या व्यवसायांना त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता यांचा पूर्ण मालाचं नुकसान करून यांचा पूर्ण हातगाड्या वगैरे सर्व उचलून आणलेलं आहे। तर आम्ही त्यांना विचारणा केली की जर तुम्ही आम्हाला फेरीवाला झोन एकतर करून द्या, आम्हाला लायसन द्या किंवा तुम्ही आम्हाला एखादी स्थायिक नवी जागा तरी द्या, असं आमची त्यांच्याबद्दल चर्चा झालेली आहे। त्या विषयात बघा, आता आमचं एकतर आम्ही आंदोलन तर करणारच आहे। आम्ही एक अर्ज केलेलाच आहे की आम्हाला जो होणारा त्रास आहे आम्ही आंदोलन सुद्धा करू आणि जर वेळ पडली तर आम्ही सर्वच्या सर्व पूर्ण व्यवसाय जेवढे आहेत आपले जे पुण्यावरून सर्वे करून जेवढे 1200-1300 व्यापारी आहेत तेवढे सर्व उपोषणाला इथे बसणारे नगरपालिकेच्या समोर, कारण आम्हाला पोट पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये। आम्ही मेहनत करतो, आम्ही चोऱ्या माऱ्या करणारे लोक नाहीयेत। मला हे सांगायचं आहे की 30 वर्षापासून आम्ही इथं आहे आणि आम्ही किती दिवस सांगितलं आम्हाला झोन पाहिजे, हा झोन दिला नाही। आणि आमचं हे म्हणणं आहे की आम्ही जिथं आता धंदा करतो त्या जागेवर आम्हाला करायचं आहे, पण अतिक्रमण नाही तर आम्हाला जागा द्या, नाही तर तोपर्यंत कारवाई करू नका। आणि आमचा कमवणारा कोण नाही आहे, मला मुलगा नाही, काय नाही। ह्या वयामध्ये मी 12 तास उन्हामध्ये बसतो, आम्हाला काय शोक नाही आहे। ह्या वयामध्ये आता बसतोय, माझ्या कोण नाही, हे नाही, मुलगा नाही, कोण नाही, काय नाही।